साहेब आपलं मार्गदर्शन करतील. कृपया सर्वांना विनंती आहे, कृपया विनंती आहे, अशी सर्वांना नम्र विनंती. सर्व जवळचेच कार्यकर्ते आहेत व्यासपीठावर, कुणीही, ही सर्वांना नम्र विनंती. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या ज्या काही हत्या घडल्या या महाराष्ट्रामध्ये, खरं तर या ज्या हत्या घडलेल्या आहेत त्याचबरोबर पुणे जिल्ह्यातल्या राजगुरुनगरमध्ये गिरी गोसावी समाजाच्या 8-9 वर्षाच्या 2 चिमुरड्या मुलींची हत्या झाली. एका भटक्या विमुक्त जाती जमातीतल्या छोट्या मुलींची अतिशय निर्दय पद्धतीने हत्या झाली. त्याचबरोबर आज पुणे शहरामध्ये IT इंजिनियर, एक इंजिनियर असलेल्या मुलीची कोयत्यानं हत्या झाली आज पुण्यामध्ये. या ज्या घटना महाराष्ट्रामध्ये घडतायत, या सर्व घटनेचा निषेध व्यक्त करून आज या श्रद्धांजली सभेमध्ये स्वर्गीय संतोष भैया देशमुख आणि सूर्यवंशी, सोमनाथ सूर्यवंशी यांच्या ज्या काही हत्या झालेल्या आहेत, या महाराष्ट्र ओबीसी बांधवांच्या वतीनं होत आहेत. आता माझ्या समोर माता भगिनी खूप मोठ्या प्रमाणात इथं जमा आहेत, तरुण वर्ग इथं जमा आहे. आम्ही गुन्ह्याचं कधीही कुठंही समर्थन केलेलं नाही, आमच्या नेतृत्वानं कुठंही समर्थन केलेलं नाही. खऱ्या अर्थानं अशी वेळ कुणावरही येऊ नये, शत्रूतल्या शत्रूवर सुद्धा अशी वेळ येऊ नये अशी मानणारी आम्ही सगळी माणसं आहोत. परंतु काही नेते निवडून आले आणि हे आंदोलनातनं अपघातानं नेता झाला आणि त्याचा जो चन्ना टन्ना ही जी भाषा होती त्याची भाषा अण्णानं घेतली आणि त्यांच्या संघर्षामधून तो काल परवा म्हणाला की मी घरात घुसून मारेन. खऱ्या अर्थानं हे जे वक्तव्य केलं, हे वक्तव्य या महाराष्ट्रामधल्या बीड जिल्ह्यामधल्या, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधल्या, जालना जिल्ह्यामधल्या, परभणी जिल्ह्यामधल्या, धाराशिव जिल्ह्यामधल्या, लातूर जिल्ह्यामधल्या सर्वसामान्य माणसांच्या मनामध्ये दहशत निर्माण करणारं वक्तव्य होतं. आम्ही गेली 10-15 दिवस सहन करत होतो. एका समाजाला टार्गेट करून सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या घटना घडत होत्या, एखाद्या कार्यालयामध्ये गेलं आडनावावरनं जात काढली जाते, एखाद्या शाळा महाविद्यालयामध्ये गेलं आडनावावरनं जात काढली जाते. एक अंजली तमानिया नावाची एक सोशल वर्कर बीडमध्ये आली, बीडमध्ये, आणि त्या काय म्हणाल्या की बीड जिल्ह्यामध्ये वंजारी जातीचेच अधिकारी आहेत. त्या ताईंना माझं सांगणं आहे, अरे गोरगरिबाची पोरं, ऊसतोड मजुराची पोरं, काबाड कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याची पोरं अभ्यास करून MPSC UPSC ची परीक्षा रात्रंदिवस अभ्यास करून देतात. पोटाला चिमटा घेऊन ते अधिकारी झाले. पोलीस अधिकारी असतील, महसूल अधिकारी असतील, प्रशासनामधली माणसं असतील. तुम्ही त्या अधिकाऱ्यांची जात काढता आणि तो आष्टी पाटोद्याचा आमदार म्हणतो. तुम्हाला खरं तर त्याच्यावर टीका करायला मी इथं आलो नाही, पण त्या माणसानं स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येचं राजकारण सुरू केलं. या माणसाची भाषा निवडणूक होईपर्यंत एक भाषा होती आणि निवडणुकीचा निकाल झाल्यानंतर या माणसाची भाषा वेगळी होती. अरे गुलाल पडला अंगावर, अरे विजय झालेला माणूस आपल्याच पक्षातल्या नेत्यावर टीका करतो.
पराभूत झालेल्या माणसाची भावना समजू शकतो ना. त्याच पक्षातल्या नेत्यावरती टीका करायला सुरुवात झाली. लक्ष्मण हाके साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. लक्ष्मण हाके साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. ओबीसीचा मोर्चा लक्ष्मणजी हाके साहेब आपलं मार्गदर्शन करतील. एकजुटीचा रामभाऊजी पेरकर साहेब यांनी स्टेजवर जागेवर उभं राहायचंय. आपल्याला श्रद्धांजली अर्पण करायची आहे आणि त्यानंतर प्राध्यापक शिवाजी महाराजांचा भुजबळ साहेब तुम आगे बढो. सर्वांनी 2 मिनिटं सर्वांनी मौन धारण करायचं. कुणीही घोषणा देणार नाही. सावधान. आज ओबीसी समाजातर्फे स्वर्गीय संतोष देशमुख आणि वंशी या 2 यांचे जे मृत्यू झालेले आहे यांना श्रद्धांजली वाहण्याकरता जो हा कार्यक्रम आयोजित केला आहे. सर्वप्रथम या दोघांना मी श्रद्धांजली अर्पण करून स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब यांना नमन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबा फुले यांच्या स्मृतीस नमन करून मी आज जे महाराष्ट्रात जातीय देश निर्माण करण्याच्या हेतूने हे काही लोक समाजात तेढ निर्माण करतात आणि मेलेल्या व्यक्तीवर राजकारण करून आपली स्वतःची प्रतिमा उजळ करण्याकरता आणि स्वतःचा स्वार्थ साधण्याकरता जो समाजात तेढ निर्माण करतो. सर्वप्रथम मी अशा लोकांचा धिक्कार करतो आणि आमचे महाराष्ट्रात जी गोपीनाथ मुंडे साहेबांनी जी 18 पगड जातीची मोठ बांधलेली आहे, ती मोठ या महाराष्ट्रात कोणी किती तेढ निर्माण केला तरी ती गोपीनाथ मुंडे साहेबांनी जी मोठ बांधलेली आहे ती मोठ झुकणार नाही, वाकणार नाही आणि तुटणार सुद्धा नाही अशी आमची गोपीनाथ मुंडे साहेबांची मोठ बांधलेली आहे. त्याचं कारण असं आहे, गोपीनाथ मुंडे साहेबांसारख्या माणसांनी या महाराष्ट्राला एकजूट केलेला आहे आणि त्या एकजुटीला हे लोक छेद पाडून दुभागण्याचा जो प्रयत्न करतात तो कधीही सक्सेस होणार नाही. दुसरी गोष्ट, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चांगल्या प्रकारे महाराष्ट्राला म्हणजे सोबत घेऊन चालणारे जे मुख्यमंत्री आहेत ते कायदा करून ज्या लोक मारेकरी आहेत त्यांना हे बरोबर फाशीची शिक्षा देतील अशी मी विनंती करतो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेबांना. हमारे लक्ष्मण हाके साहब आने वाले, ओबीसी के नेता महाराष्ट्र में वही से. मेरा नाम हाजी दौलत का पठान, संभाजीनगर. औरंगाबाद टाइम्स न्यूज़ को लाइक, शेयर, सब्सक्राइब करें ताकि आप रहे बाखबर.